नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याची चटणी, अगदी चटपटीची। तर तुम्हाला माहितीच आहे थंडीचे दिवस आहेत आणि आवळा भरपूर असा बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। मग आवळ्याची चटणी आणि आवळ्याचं लोणचं हे झालंच पाहिजे, कारण आवळा हा खूप फायदेमंद आहे, म्हणून त्याला बहुगुणी आवळा असं म्हणतात, बरोबर ना? कारण आवळ्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स असतात, नंतर सी गुणधर्म भरपूर आहे आपल्या आवळ्यामध्ये। नंतर आवळा जर खाल्ला ना तर आपले केस गळती जर होत असेल ना तर केस गळती थांबते, त्यामुळे आवळा नक्की खा। तर आता आपण आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याच्या चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। लोणच्याचा मसाला आपल्याला बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, नंतर इथे लाल तिखट घेतलेला आहे, मेथ्या पाव चमचा घेतलेल्या आहेत, 4 लवंगा, 4 मिरे आणि थोडंसं हे बघा 2 ते 3 छोटे दालचिनीचे तुकडे, नंतर 2 चमचे धणे आणि इथे मी ही बघा ही एवढी वाटी म्हणजे जवळजवळ ही पाव वाटी मी गुळ घेतलेला आहे। आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की मोहरीची डाळ आहे, आणि नंतर इथे लसूण घेतलेला आहे भरपूर असा, आणि आपल्याला एवढं तेल लागणार आहे, म्हणजे जवळजवळ हे पाऊण वाटी मी तेल घेतलेलं आहे। तर आता आपल्याला आवळ्याच्या चटणीसाठी मी अशा पद्धतीने हे बी काढून घेतले आहेत आणि आपले जे आवळे आहेत ते कट करून घेतलेत। नंतर 1 चमचा जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, थोड्याशा जून मिरच्या घेतलेल्या आहेत, नंतर 2 चमचे गूळ घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय, जर तुम्ही अख्खे शेंगदाणे घेतलेत तरी सुद्धा चालेल। आधी आपण जो लोणच्यासाठी लागणारा मसाला आहे तर तो मसाला बनवून घेऊया। तर आधी आपण धणे भाजून घ्यायचे। तर मी इथे कढई चांगली तापवून घेतली, त्यात धणे घालून धणे अगदी थोडेसे भाजायचे, खूप जास्त आपल्याला अगदी त्याचा रंग बदलवायचा नाहीये, अगदी फक्त गरम करून घ्यायचे। तर धणे थोडेसे आपले भाजल्या गेले का मग बडीशेप, आपल्याला मेथ्या वगैरे, नंतर आपला जो गरम मसाला आपण घेतलाय तो, हे सगळं भाजून घ्यायचंय। तर मी तुम्हाला हिंग सांगायचं विसरून गेली, तर लोणचं म्हटल्यावर त्यामध्ये थोडंसं हिंग हे हवंच। आता आपले हे धणे चांगले सुगंध यायला सुरुवात झाली आहे धण्यामधनं। आता आपण इथे 2 चमचे बडीशेप घालूया। तर बडीशेप नक्की घाला, बडीशेपनी आपल्या लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते। तर एक एक करून मी हे सगळं साहित्य घालून घेते। हे बघा मेथ्या घातलेल्या आहेत, मेथी सुद्धा थोडीशी परतून घ्यायची। नंतर आपण हे आपला जो गरम मसाला आपण घेतलेला आहे, लवंग, दालचिनी आणि मिरे, बस एवढाच मसाला घ्यायचा आहे आपल्याला, आणि हे सुद्धा आपण चांगलं परतवून घ्यायचंय। आणि सगळ्यात शेवटी मी गॅस बंद करते आणि मग अर्धी मोहरीची डाळ मी यात घालून घेणार आहे आणि अर्धी मी अशी अख्खी वापरणार आहे। हे पहा, आता मी हे थंड करून घेते। प्लेट मध्ये काढून घेते मी हे पहा असं, आणि थंड करून घ्यायचंय आणि मग मिक्सर मध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय। हे बघा, भांड्यामध्ये जे काळं मीठ घेतलेलं ते काळं मीठ घालून घेऊया, आणि जो आपण मसाला आता भाजलेला आहे तो मसाला यात घालून घ्यायचा आहे। हे बघा मस्त। आणि हे जे तिखट घेतलेलं आहे, तर मी थोडंसं अर्ध काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आणि 1 चमचा मी आपलं जे तिखट असतं ते तिखट घेतलेलं आहे, कारण तिखटपणा हवा आहे ना लोणच्याला। आणि आता आपण हे मिक्सर मधनं बारीक करूया, अगदी बारीक करायचं नाहीये, तर जाडसर पावडर करायची। हे बघा खूप बारीक नाही, अगदी जाडसर। काय करायचंय आपल्याला की हे आवळे हे कढईमध्ये घालून घेऊया आपण, आणि जो गूळ घेतलेला आहे आपण तर तो गूळ घालायचा आहे।
आणि गुळाचं चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपण. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडा जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता गुळ, पण मी एवढाच गुळ घातलेला आहे. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अजून घालू शकता. हे बघा गुळ वितळलेला आहे, वितळायला सुरुवात झालेली आहे. आता आपण मग गुळ पावडर घातल्यामुळे त्याचे थोडेसे खडे दिसत आहेत, पण ते सुद्धा वितळलं जाईल आणि पाणी सुद्धा आपल्या जे आवळे त्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये आणि थंड करून घेऊ आणि जे आपण तेल घेतलेलं आहे ते तेल तापत ठेवूया. आता आपण छोटा आपला जो फोडणीचा पॅन आहे तो ठेवलाय आणि त्यामध्ये इथे पाऊण वाटी मी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं धूर येईपर्यंत कडक करून घ्यायचंय आणि मग नंतर थोडंसं कोमट झाल्यावर मग आपण ह्यामध्ये मसाला घालणार आहोत. तर मी आता हे चांगलं धूर येईपर्यंत कडक करून घेते, तापवून घेते. आता मस्त कडकडीत असं हे तेल गरम झालेलं आहे. तेल जेवढं आपण चांगलं गरम करू तेवढं खूप छान म्हणजे छान आहे आपल्या लोणच्यासाठी. चांगलं धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय आणि तेल आपलं थंड होतंय, थोडंसं कोमट हवंय आपल्याला, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया आवळ्याची. चमचाभर तेल घालून घेते, जास्त नाही तेल घालायचंय, अगदी चमचाभर तेल घालायचंय आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरं घालून घ्यायचे. हे बघा आणि छान असं परतून घ्यायचंय. आणि आता आपण यात आवळे घालून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला ना आवळा थोडासा असा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. तर आपण परतून घेऊया आणि थोडासा वाफेवर शिजवून घेऊया. मीठ घालून घेऊया चवीपुरतं, कारण कसं मीठ घातल्यामुळे ना आवळ्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपला हा आवळा शिजेल. तुम्ही जर मी शेंगदाण्याचा कूट वापरते आणि शेंगदाणे मी भाजून कूट केलेला असल्यामुळे मी यात आत्ता शेंगदाण्याचा कूट घालत नाहीये. आपण शेंगदाण्याचं म्हणजे जे शेंगदाण्याचा कूट आहे तो नंतर वापरणार आहे. पण जर तुम्ही अख्खे शेंगदाणे घेणार असाल तर तुम्ही या स्टेजला इथे तुम्ही शेंगदाणे घालून चांगले आपल्याला ह्याच्यासोबत भाजून घ्यायचे. आता मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं या आवळ्याला आपण वाफ काढून घेऊया. हे बघा आता आपण हे थोडस असं परतून घेऊ आणि आवळा सुद्धा शिजलेला आहे आपला. आता आपण यात गुळ घालायचा आहे आणि गुळ घालून सुद्धा 1 मिनिट आपण असं परतून घेऊया. बघा आणि शेंगदाणे सुद्धा घालायचे, जे शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला तो, आणि हे थंड करून घ्यायचं आणि मग नंतर मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं. तर तयार झाली आपली मस्त अशी आवळ्याची चटणी. आंबट गोड तिखट अशी चटपटीत चवीची आपली आवळ्याची चटणी. तर आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते आणि आपण जे लोणच्यासाठी तेल घेतलेलं ते सुद्धा आता बऱ्यापैकी थंड झालंय. आता आपण त्यात मसाला घालून घेऊया. तर मी लसूण घालून घेते यात. लसूण थोडंसं, कारण आपलं तेल आता थोडं थंड झालंय ना, थोडासा राहू देऊया त्यात. दोन मिनिटं. तेल खूप जास्तच अगदी थंड झालं होतं, कारण लसूण आपल्याला यात परतला गेला पाहिजे म्हणून थोडंसं पुन्हा गरम केलंय. आता हिंग घालते मी. हे बघा 1 पाव चमचा हिंग घातलंय
आणि आता हे थोडं अजून थंड करून घेऊ, कारण मग लसूण परतला गेला पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा गरम केलं तेल. आता हे थोडंसं कोमट करून घेऊया. आता जी मोहरीची डाळ आपण अशीच ठेवली होती ती घालून घ्यायची. आता तेल अगदी मस्त म्हणजे कोमट आहे, अगदी थंडही नाही आणि खूप जास्त कडक गरमही नाही. आणि जो मसाला आपण मगाशी मिक्सर मधनं वाटून घेतलेला तो मसाला सुद्धा इथेच घालून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. आता काळं मीठ आपण घातलंय. आता थोडंसं आपलं जे रेग्युलर साधं मीठ आहे ते साधं मीठ सुद्धा आपण यात घालायचंय. तर हे बघा साधं मीठ घालते, थोडं काळं मीठ घातले त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आपल्याला. आणि हे परतून घेऊया. जर तुम्हाला असं वाटलं की हे तेल कमी आहे तर तुम्ही अजून थोडंसं तेल इथे वाढवू शकता. तर मला जर वाटलं तर मी थोडंसं पाववाटी तेल गरम करून थंड करून इथे घालणार आहे, कारण मसाला अगदीच कोरडा वाटतोय त्यामुळे मी इथे तेल घालणार आहे थोडंसं पाववाटी. तर अगदी थंड झालंय मस्त, कारण आपण आता हे थंड थंड घातलंय ना. त्याच्यामध्ये आपण हे मसाला घालून घेऊ सगळा. तेल पहा खूप कमी आहे, अजून पाववाटी तेल मी इथे घालून घेणार आहे. मी आधी हे काढून घेते, पॅन मोकळा करते. एक नंबर असं हे लोणचं लागतं, मस्त. ती भारी दिसतंय की नाही, मस्त. आपण चटणीसाठी जो आवळा आपण म्हणजे परतून घेतलेला, आता जो आवळा आहे चटणीसाठी आपण हे केलेला परतलेला तो आवळा आपण घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आणि मस्त अशी चटणी वाटून घेऊया. तयार आहे आपली मस्त अशी आवळ्याची चटपटीत अशी चटणी. आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता आपले हे तेल गरम करून थोडं थंड केलंय. हळद मी मगाशी टाकायची विसरली त्यामुळे इथे मी हळद टाकून घेते. जवळजवळ अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि एकदा मी मिक्स करून घेते हे आणि आपण लोणच्यावर टाकून घेऊया. आणि तेल पण आपलं कमी पडलं होतं तर जवळजवळ मी पाव वाटी तेल इथं घेतलेलं आहे. थंड झालंय आता आपण हे तर घालून घेते मी सगळं मस्त. आता रंग पण सुंदर आलाय. मी मगाशी हळद घालायची विसरली त्यामुळे बघा आता रंग पण मस्त आलाय आपल्या लोणच्याला. तेल पण अगदी परफेक्ट झालेलं आहे. लोणचं म्हटल्यावर तेल हे जास्त हवंच आहे. आणि बघा किती सुंदर असं मस्त झालंय लोणचं आपलं चटपटीत. आता आपण हे आपल्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचंय. आपल्याला काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे. काचेची बरणी वापरली ना तर ती चांगलं आपलं लोणचं आहे ना ते बरेच दिवस टिकतं. आणि लोणचं आपण म्हणजे ही लोणच्याची बरणी जेव्हा मी आवळे उन्हात ठेवले ना त्यासोबतच मी बरणी सुद्धा धुवून चांगली स्वच्छ पुसून घेतली आणि मग नंतर ही सुद्धा मी उन्हामध्ये ठेवली होती, म्हणजे तिच्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते मॉइश्चर निघून जाण्यासाठी. आता आपण हे लोणचं आहे हे बरणीमध्ये भरूया मस्त. मी खूप जास्त असं बनवलेलं नाहीये लोणचं, अगदी थोडं बनवलंय. तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर दिसतंय लोणचं आपलं. अगदी चमचमीत झणझणीत आणि चटपटीत चवीचं हे लोणचं तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा.